नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला मऊसूद अशी नारळाची वडी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गच्च दाबून खवललेले ओले खोबरे घेतलेले आहे. त्याच वाटीने 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. पाऊण वाटी उकळून थंड केलेले साईसकट दूध घेतलेले आहे. तूप आणि 1 टीस्पून वेलची पावडर. कढईमध्ये गोड पदार्थ करायचा असल्यामुळे त्यामध्ये अगोदरच पाणी उकळून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे गोड पदार्थाला तिखटाचा वास येणार नाही. कढईमध्ये खवलेले ओले खोबरे, साखर आणि साईसकट दूध घालूया. सुरुवातीला गॅसची आच मध्यम करून सतत हलवत राहूया. साखर असल्यामुळे खोबरे खाली चिटकण्याची दाट शक्यता असते, म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे. तीन ते 4 मिनिटांनंतर साखर विरघळून मिश्रण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. खालून वरपर्यंत हलवत राहूया. चार ते 5 मिनिटांनंतर मिश्रण संपूर्ण पातळ झालेले आहे. तसेच त्याला उकळीही आलेली आहे. मिश्रण पातळ झालेलं असलं तरी थोड्या वेळाने ते दाट येणार आहे. साखरेचे पाणी आणि दूध आटत नाही तोपर्यंत आपण हलवत राहूया. मिश्रणातले पाणी आटत आहे तोपर्यंत आपण ट्रेला तूप लावून घेऊया. तुम्ही ट्रेच्या ऐवजी ताटाला सुद्धा तूप लावून घेतलं तरी चालेल. तूप लावत असताना मिश्रण अधूनमधून हलवत राहायचं आहे. ट्रेला सर्व बाजूने तूप लावून झालेलं आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर मिश्रणातील पाणी आटायला सुरुवात झालेली आहे. मिश्रणातील पाणी आटलेलं दिसत असलं तरी वडी करण्यासाठी अजून तयार झालेलं नाहीये. मिश्रण हलवत राहूया आणि गॅसची आच कमी करूया. तीन ते 4 मिनिटांनंतर मिश्रणातील पाणी थोडं आटलेलं आहे. हे बघा, मिश्रण कोरडे व्हायला लागलेले आहे, पण अजून कडेने सुटलेलं नाहीये. हलवत राहूया. काही मिनिटातच मिश्रणातील पाणी आटायला लागलेलं आहे. तसेच मिश्रण कडेने हळूहळू सुटायला लागलेलं आहे. आणखीन अर्धा ते 1 मिनिट हलवत राहूया. मिश्रण कोरडे झाल्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालूया. वेलची पावडर मिक्स करून घेऊया. हे बघा, मिश्रण कडेने सुटायला लागलेले आहे आणि याच्यातील सगळे पाणी आटलेले सुद्धा आहे. तसेच मिश्रण आपल्याला हलवताना घट्ट झाल्यासारखं जाणवतं. आता लगेचच गॅस बंद करू आणि तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतूया. उलटण्याला लागलेले मिश्रण चमच्याने काढूया. आता हे मिश्रण गरम असतानाच एकसारखे पसरून घेऊया. वाटीला तूप लावून सुद्धा मिश्रण पसरून घेतलं तरी चालेल. मिश्रण पसरून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. सुरीला थोडा तुपाचा हात लावून याचे चौकोनी आकार होतील असे कापून घेऊयात.
नारळाच्या वडीवर तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा लावू शकता। मऊसूद लागणारी नारळाची वडी तयार झालेली आहे। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।